नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। नांदेड़ लोकसभा चुनाव में बदली गई 284 EVM मशीनें। मामले की उच्च स्तरीय जांच के बाद ही चुनाव के परिणाम घोषित करने की वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार अविनाश भोसीकर ने की मांग। विगत 26 अप्रैल को नांदेड़ लोकसभा चुनाव के मतदान के दिन जिला निर्वाचन विभाग ने 284 EVM मशीनें बदली है। हालांकि मॉक पोल के बाद इतने बड़े पैमाने पर EVM मशीनें बदलने के अधिकार जिला निर्वाचन अधिकारी तथा जिलाधिकारी को नहीं है, फिर भी किसी उम्मीदवार या प्रतिनिधि को इसकी सूचना दिए बगैर ये मशीनें बदली गई, जो कि भाजपा को 400 पार करने में सहयोग देने वाला काम है। ऐसा आरोप वंचित बहुजन आघाड़ी के नांदेड़ लोकसभा सीट के उम्मीदवार एडवोकेट अविनाश भोसीकर ने लगाया है। सोमवार 13 मई को जिलाधिकारी कार्यालय के सामने वंचित की ओर से EVM मशीन के विरोध में प्रदर्शन किया गया। इस समय वंचित के जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश्वर पालमकर, प्रशांत इंगोले सहित अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित हुए थे। 284 EVM मशीनों को ऐन वक्त पर बदलने के मामले की उच्च स्तरीय जांच करने के बाद ही नांदेड़ लोकसभा सीट के चुनाव के परिणाम घोषित करने की मांग अविनाश भोसीकर ने की है। साथ ही इसके बाद EVM मशीन बैन करने की मांग भी उन्होंने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। नांदेडमध्ये निवडणूक विभागाने फार मोठा गोंधळ घातलेला आहे। 284 मशीन या मतदानाच्या दिवशी म्हणजे काही सकाळी आणि काही दुपारी आणि काही संध्याकाळी अशा 284 मशीन म्हणजे जवळपास 10% मशिनरी बदलण्यात आली। त्याचा सर्व अहवाल मला निवडणूक विभागाने माझ्या उमेदवारांना या नात्याने वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि जिल्हाधिकारी स्वतः म्हणतात की मतदानाच्या दिवशी 5 वाजता 60 मशीन बदलल्या। माझा त्यांना सवाल आहे की 60 मशीन बदलण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला? एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन खराब झाल्या तर तुम्ही उमेदवारांना किंवा बाकीच्या लोकांना का कळवलं नाही? उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रतिनिधींना त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या 5 दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी मशीन बदलल्याचा लिस्ट देता। याचा अर्थ असा होता की इथं काळाभर आहे आणि एवढ्या मोठ्या एकदम मॉकपोल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या मशीन बदलता येत नाहीत। त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या मशीन मॅनिप्युलेट केल्यात। इथल्या सर्व मशीन बदलून भाजपला निवडून देण्यासाठीचा हा सगळा डावपेच आहे। याच्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन सामील आहे। पूर्ण मोदीपासून सगळे 400 पारचा आकडा अशाच पद्धतीच्या मशीन बदलून त्या ठिकाणी करत आहेत। म्हणून त्या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे की त्या जे काही मशीन बदलले त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तोपर्यंत निवडणुकीचा निकाल लावण्यात येऊ नये आणि जर वेळ पडली तर तुम्हाला पुनर्निवडणूक या ठिकाणी पुन्हा निवडणूक इथं घेण्यात यावी आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीन बंद झाल्या पाहिजे असं त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्यानं माझं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी मशीनमध्ये घोळ करूनच भाजप सातत्यानं निवडून येत आहे, सत्तेमध्ये येत आहे। त्यामुळे मशीन रद्द करून बॅलेटवर ही निवडणूक झाली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। निश्चितच आम्ही आज सरदेश श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत। पुढील मार्गदर्शन त्यांचं घेऊन आम्ही निश्चित पुढची कारवाई आम्ही करणार आहोत।